नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। राज्यात इंधन साठा मुबलक, अफवांवर विश्वास ठेवू नका, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये, कृषी मंत्री भरणे यांचे आवाहन। यवतमाळमध्ये उन्हाचा कहर, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी, 48 तासात 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज। एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेणार भेट। आणि भाजप म्हणाले, राहुल गांधींनी मोदी सरकार पाडणे स्वप्न पाहण्यासारखे, टूलकिट गँगची फितरत सर्वांना माहीत आहे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दिनांक 30/4/2026 रोजी अज्ञात 2 इस्मानी मोटारसायकलवर पाठीमागून येऊन फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। तसेच याच दिवशी अशा स्वरूपाच्या आणखी 2 घटना घडल्या होत्या। यातील अज्ञात आरोपींचा शोध आष्टी पोलीस घेत होते, परंतु आरोपींचा ठाव ठिकाणा लागत नव्हता। त्यामुळे वर नमूद गुन्ह्याचा समांतर तपास बीड एलसीबीचे पथक करत असताना जवळपास आसपासच्या 25 पेक्षा जास्त गुन्हेगार वस्ती चेक केल्या, हिस्ट्री शीटर चेक केले, तसेच 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहिले। सीसीटीव्ही वर्णनाच्या आधारे संशयित इस्मांची माहिती घेत असताना दिनांक 23/5/2026 रोजी बीड एलसीबीच्या पथकाला माहिती मिळाली की सदर सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसम विकास गड्या भोसले, राहणार चिखली, तालुका आष्टी हा असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी चिखली येथे असल्याची माहिती मिळाल्याबरोबर पथकाने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर गुन्हा हा त्याचा दाजी अरुण बप्पा काळे, राहणार बोलेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्यासह त्याने मिळून केला असल्याचे सांगितले। दोन्ही आरोपींना पोलीस ठाणे आष्टी यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी प्राथमिक तपासात बीड जिल्ह्यात एकूण 3 गुन्हे केल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्यात विकास गड्या भोसले वय 22 वर्षे, राहणार चिखली, तालुका आष्टी, जिल्हा बीड आणि अरुण बप्पा काळे वय 23 वर्षे, राहणार बोलेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन आष्टी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। दोन्ही आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, आष्टीचे डीवायएसपी बाळकृष्ण हानपुडे पाटील, तसेच बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड आणि आष्टीचे पीआय शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, अशफाक सय्यद, मनोज परजने, विकी सुरवसे तसेच आष्टी पोलीस ठाण्याचे पीएसआय शिंदे, प्रवीण क्षीरसागर, सत्यवान वाणी, तागड, तांबे आणि मांजरे यांनी मिळून केली। आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या 3 तालुक्यांचे आमदार सुरेश अण्णा धस यांचा साऊथ स्टाईल लुक सध्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। डोक्यावर चकाचक हेअरस्टाईल, कपाळी गंध आणि गळ्यात पांढरा गमजा अशा नव्या अंदाजातील त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। तर त्यांचे फोटो पाहून त्यांचे चाहते भरभरून प्रतिसाद देखील देत आहेत। मात्र या लुक मागे तब्बल 4 दशकांचा स्नेह दडलेला असून सन 1990 सालापासून बीड येथील शाहू पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पासून आमदार सुरेश अण्णा धस हे बीड येथील चंदू शेठ बिडवे यांचे केशभूषण हेअरस्टाईल यांच्याकडेच नियमितपणे केश कर्तनासाठी जात आहेत। 5 वेळा आमदार आणि मंत्रिपदापर्यंतचा प्रवास करूनही जुने स्नेह आणि जुनी माणसे जपण्याची आमदार सुरेश धस अण्णा यांची परंपरा आजही कायम असल्याने त्यांच्या या मैत्रीची सर्वत्र चर्चा रंगली आहे। बीडच्या पाटोदा केज तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व जोरदार पाऊस झाला। या पावसाचा व वादळाचा सर्वाधिक फटका केज तालुक्याला बसला असून इसुपोडगाव सर्कलमध्ये या वादळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला, तर एक शेतकरी ज्या झाडाखाली थांबलेला होता त्यावरच वीज कोसळल्याने ते झाड उन्मळून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला। केज तालुक्यातील इसुपोडगाव मंडळात धनेगाव, नायगाव, भालगाव, बावची आणि इसुपोडगाव परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मुख्य रस्त्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे या भागातील वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली होती। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या फळबागा जमीनदोस्त झाल्या असून घरावरील पत्रे तसेच घरगुती व कृषी सोलार पॅनल्स हवेत उडून गेले आहेत। काही ठिकाणी घराच्या भिंती देखील कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत। शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे। तर शेतात काम करत असताना अचानक पाऊस आणि वादळ सुरू झाल्याने शेतकरी दिगंबर भीमराव ससाने यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला होता। मात्र याच वेळी अचानक त्याच झाडावर वीज कोसळल्याने ते झाड उन्मळून पडल्याने त्याखाली दबून ससाने यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच धनेगाव येथील एका
चारचाकी गाडीवर एक झाड कोसळून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. बीड व पाटोदा तालुक्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने नुकसान झाले. बीड जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या जवळचा सहकारी आणि पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा अमर बांगर याने एका 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या गुन्हेगारी कनेक्शनमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे. पीडित 31 वर्षीय महिला घरी एकटीच असल्याचे पाहून आरोपी अमर बांगर याने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रसंगानंतर पीडितेने हिंमत दाखवून पोलीस ठाण्यात धाव घेतली. शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी अमर बांगर हा फरार झाला असून पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत. घटनेला वेळ उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान आरोपीची पार्श्वभूमी बीडमधील कुप्रसिद्ध गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी जोडलेली असल्यामुळे या प्रकरणाची सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली असून राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दिनांक 23/5/2026 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बीड मांजरसुंबा रोडवरील पालीजवळ घडली. या अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. बीड शहरातील मोमीन जुनेद मोमीन रफिक वय 28 वर्षे राहणार मोमीनपुरा बीड हे शेख फरमान वय 35 वर्षे राहणार तलवडा तालुका गेवराई आणि मोमीन राहील वय 20 वर्षे राहणार इमामपूर रोड बीड या मित्रांसोबत मोटारसायकलवरून जेवण करून बीडकडे येत होते. बीड मांजरसुंबा महामार्गावरील पालीजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघात घडताच स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मोमीन जुनेद मोमीन रफिक यास तपासून मृत घोषित केले. तर या अपघातातील गंभीर जखमी शेख फरमान आणि मोमीन राहील या दोघांवर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अपघातातील मयत मोमीन जुनेद यांचे बार्शीनाका भागातील हिना पेट्रोल पंपाजवळ भरोसा टी हाऊस नावाचे हॉटेल असून त्यांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.